नमस्कार, उर्मिला's किचन या चॅनलमध्ये आज आपण सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच व्हेज मंचुरियन बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी पाव किलो कोबी चॉपरमधून चॉप करून घेतलेला आहे। अर्धी वाटी चॉप करून घेतलेलं गाजर, अर्धी वाटी कांद्याची पात, एक चमचाभर आलं आणि लसूण बारीक चिरलेलं, एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, अर्धा चमचा ब्लॅक पेपर, थोडासा फूड कलर टाकलेला आहे, चवीनुसार मीठ, एक चमचा डार्क सोया सॉस, आता 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि अर्धी वाटी मैदा। आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं। तर तुम्हाला जर वाटलं बाइंडिंग होत नाहीये तर यामध्ये थोडासा मैदा वाढवला तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे आपण मळून घेतलेलं आहे। आता याचे आपण बॉल्स बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता इथं पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। हे सगळे मंचुरियन बॉल्स आपण फ्राय करून घेणार आहोत। तर दोन्ही साइडने मस्त असे क्रिस्पी होऊपर्यंत आपण हे तळून घ्यायचे। इथे सगळे मंचुरियन बॉल्स आपले तयार झालेले आहेत। आता पॅनमधलं तेल थोडं कमी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं त्यामध्ये टाकलेलं आहे। एक लांब चिरून घेतलेला कांदा टाकून मोठ्या फ्लेमवरती चांगला परतून घ्यायचा। त्यामध्ये आता टाकूयात एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा रेड चिली सॉस। आता हे सॉसेस टाकून हलवून घ्यायचं आणि यामध्ये एक ग्लास भरून मी पाणी टाकलेलं आहे, कारण मला इथं ग्रेव्ही बनवायची आहे। यामध्ये अगदी किंचित असं मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी या पाण्यामध्ये टाकायची, म्हणजे आपली ग्रेव्ही दाटसर अशी होते। तर इथं मी व्हिडिओ पॉज केला होता आणि तो चालू करायचा राहून गेला, त्यामुळे ते दाखवता आलं नाही। आता या ग्रेव्हीमध्ये सगळे आपले मंचुरियन बॉल्स टाकून द्यायचे आणि अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं। वरून थोडीशी कांद्याची पात टाकायची। तर मस्त असे आपले हॉटेलमध्ये मिळतात तसे व्हेज मंचुरियन बॉल्स तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिला's किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।